शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचं काय झालं याबाबत जाब विचारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मैदानात उतरला आहे। मराठवाड्यात पक्षातर्फे क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन उभारण्यात आले असून त्याची सुरुवात करण्यात आली आहे। मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरकारमधील पक्षाने काही आश्वासन दिले होते, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी सुरू झाली नाही। त्यामुळे क्या हुआ तेरा वादा असं आंदोलन सुरू करण्यात आलंय। शेतकरी कर्जमुक्ती, सोयाबीनला हमीभाव, पीक विमा बंद का केला, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मदत देणार त्याचं काय झालं याबाबत जाब विचारला जाणार आहे, ज्यामध्ये पहिल्या दिवशी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अद्याप वचनपूर्ती का नाही याचा जाब विचारला गेलाय। पुढे खासदार आमदार यांच्या घरी जाऊन निवेदन देणे, गावागावात आंदोलन करणे आणि शेवटच्या दिवशी जिल्हा स्तरावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। विचार केला पाहिजे की हा महाराष्ट्र स्थिर स्थावर झाला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे आणि याला 100 वर्षाची गरज नाही। ठरवलं तर वर्ष 2 वर्षात हे काम होऊ शकतं, ठरवायची आवश्यकता आहे। तुळजापूरचं एक ड्रग्स प्रकरण आहे। तुमचे आमदार खासदार तिथले त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे की मुख्य आरोपींना मोकाट सोडलं जात आहे, चार्जशीटमध्ये गंभीर चुका होत आहे आणि भाजपच्या काही लोकांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। सत्य आहे, मी सुद्धा तुळजापूरला गेलो होतो। ड्रग्जमध्ये काही थातूरमातूर कारवाई केल्या जातात, मुख्य लोक बाजूला राहिलेले आहेत, फरार आहेत किंवा त्यांना जाणीवपूर्वक FIR पासून दूर ठेवलेलं आहे आणि बाकी जे असे ज्याला थातूरमातूर म्हणता येईल अशा लोकांवर कारवाई केली जाते। एक जरांगे पाटलांचं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांनी जे काही केलं आहे ते लवकरच उघडं पडेल, ते कार्यकर्त्यांसमोर पक्षासमोर उघडे पडणार असतील, मला त्यातले डिटेल्स माहिती नाही। लाडक्या बहिणीवर अपात्रतेची कारवाई केल्यास कोर्टात जाऊ असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे। सरकारकडून लाडक्या बहिणींची फसवणूक सुरू असल्याचं सुद्धा ते म्हणतात। हे पण लाडक्या बहिणी जवळपास 9-9.5 लाख आत्ता पण गाळलेल्या आहे। माझं म्हणणं गाळल्या होत्या तर मग त्या स्वीकारल्यास का होत्या? जर तुम्हाला गाळायच्या होत्या तर त्या स्वीकारल्या का होत्या? गाळत असाल तर ज्यांनी स्वीकारल्या त्याच्यावर कारवाई व्हावी, ही भूमिका काय अयोग्य असं मला वाटत नाही। पुणे महापालिकेचे एक वैद्यकीय अधिकारी आहे, त्याचा भाजपचे काही नेते छळ करत आहेत। त्यांनी बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये गेली, अनेक ठिकाणी गेली आणि आता अखेर राज्य महिला आयोगाकडे गेली, कोणीच दाद देत नाही असं म्हणणं आहे। नाही, अशी ही कोणी भगिनी आमच्याकडे आली तर निश्चित त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल। भारतीय जनता पार्टीचे असो की कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते असो, त्याला धडा शिकवण्याचं काम करू जर त्या भगिनीची भूमिका योग्य असेल तर। एक राष्ट्रीय प्रश्न आहे, बंगळुरूमध्ये ते झालं, कोण जबाबदार वाटतं तुम्हाला? नाही, याच्यात नियोजन असलं पाहिजे। असं एवढं मोठं होत असताना याच्यात नियोजन असलं पाहिजे, पोलिसांची तयारी असली पाहिजे, जास्त कुमक असली पाहिजे। ओव्हरऑल जे सगळं पाहिलं आणि वाचलं याच्यातून लक्षात येतं 30-35 हजाराचं ग्राउंड आणि तिथे 3-4 लाख लोक येतात, तर मला वाटतं ते आधीच थांबवायला पाहिजे होतं। काल आदित्य साहेब बोलले, आज अमित ठाकरे पण म्हणालेत की दोन्ही बंधू एकत्र आले तर आनंदच आहे, आम्हाला अडचण ठीक आहे, पण फक्त या 2 टोकांवरनं दोघांचं बोलणं सुरू आहे, वर्कआउट होत नाही आहे असं तुम्हाला वाटतं? काही होत असेल तर काही होतंय का, काही सुरू आहे? बोला ना, काय होतंय का ते? नाही म्हटलं ना, असं तुम्हाला वाटतं म्हटलं, बाकी काय बोलू। बंगलोरमध्ये काल चेंगराचेंगरी झालं ना, बोललं। तुमचं आजचं काय आंदोलन आजपासून सुरुवात ते सांगून द्या। शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये आजपासून 8 दिवस 5 ते 12 जून क्या हुआ तेरा वादा या बॅनरखाली आंदोलन होतंय। या नावाचा अर्थ असा आहे की हे सरकार सत्तेवर येत असताना यांनी शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा वादा केला, बहिणींना 2100 रुपये देण्याचा वादा केला, हमीभाव सोयाबीनला 6000च्या वर देण्याचा वादा केला, प्रत्यक्षात 5,500 पण आता घोषणा केली परवाच हमीभावाची। हे सगळ्याच बाबतीत आहे, तेलबियाच्या बाबतीत हे सरकारचं असं धोरण आहे। पीक विमा बंद केला गेलेला आहे आणि या सगळ्या जे वादे केले होते सगळे झुटे होते, खोटे होते आणि म्हणून आमचा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना क्या हुआ तेरा वादा या नावाने आंदोलन पूर्ण मराठवाड्यात होतं। तालुका स्तरापर्यंत नव्हे तर गाव स्तरापर्यंत हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आणि 8 दिवसामध्ये संपूर्ण मराठवाड्यातल्या गावोगाव शिवसेनेच्या वतीनं हे सरकारच्या विरोधात आंदोलन होणार आहे, त्याची सुरुवात आज आम्ही केलेली आहे। विट्स हॉटेलचं पुढे काय? विट्स हॉटेलमध्ये जे संबंधित अधिकारी त्याच्यावर कारवाई करण्यासाठी निश्चित पावलं सरकारला उचलावी लागतील। पूर्णपणे इनलिगल झालेलं आहे, करंट व्हॅल्युएशन काढलेलं नाही, राज्यस्तरावरच्या वर्तमानपत्रात जाहिराती दिलेली नाही, कंपनीत पार्टनर कोण आहे हे आपण सगळं बघितलेलं आहे, ही कंपनी रजिस्टर आहे का हा दुसरा मुद्दा आहे
इन्कम टॅक्सचा मुद्दा आहे, फायनान्शियल पोझिशनचा मुद्दा आहे आणि हे सगळं त्या अधिकाऱ्यांनी का केलं याची चौकशी होण्याची गरज आहे. नुसतं सिरसाट माघार घेण्यात याच्यात विषय संपलेला नाही आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही का सोसतोय, उद्या दुसरा अधिकारी असंच करेल ना, हीच प्रोसेस राबवेल ना, म्हणून याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मंत्र्यांना पाहिजे ना, ते दोनच नाव आहेत कुटुंबियांचे. मंत्र्यावर बी करेल, ते सरकार करेल, ते काम सरकारचं आहे. पण अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, कारण राजकीय दबाव आणून दबावाखाली अधिकाऱ्यांना काम केलं ना, अशा पद्धतीनं एवढ्या क्लास 1 अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम करण्याची गरज नाही. तुम्ही घेणार का ते हॉटेल? ते त्यांनी शुभेच्छा मला काय करायचं बाबा, आमचं बरं आहे, आमच्या वस्तीतलं गल्लीतलं घर बरं आहे. प्रश्न असा आहे की 110 कोटी रुपयाची प्रॉपर्टी कमी कशी होते पुढे? हीच तर कमाल आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1998चं का काय 2008चं व्हॅल्युएशन आहे, ते 2022च 160 कोटी आलं होतं. आता 2025चं तर ते 200 कोटीच्या आसपास गेलं पाहिजे. अच्छा, एक स्टाफ नर्स घोटाळा नियुक्तीपत्राबाबतचा एक समोर आलेला आहे. बनावट नियुक्तीपत्र घेऊन रुजू होण्याचे प्रकार आहेत. या संदर्भात SIT चौकशीची मागणी नर्स फेडरेशनने केलेली आहे. तुम्ही कसं मला तर बनावट स्टाफ, बनावट टीचर, या राज्यात हेच घोटाळेच चालू आहे. सगळ्या बोगस ऑर्डर काढल्या, एखाद्या दिवशी एखादा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याची बनावट ऑर्डर न निघो.